बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला डिलिव्हर्ड करायची आहेत ही सूचना आता आयोजकांच्या वतीने मिळेल। मंचावरती आमच्या सर्व माता भगिनी देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। डावाला सुरुवात झाली, रायटी बॅटर अक्षय ऑन स्ट्राईक, बॉलिंग मार्कवरती मनीष मोकल पहिल्या षटकासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल। पंचांच्या उजव्या बाजूने हा खेळाडू मात्र हायवे एंडकडून या षटकाला सुरुवात करेल। अतिशय मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण येताना पाहत आहे। ए पोलमधली ही दुसरी लढत आजच्या रात्रीमध्ये आपण सध्या एन्जॉय करत आहोत। सुरुवातीलाच आपण उपांत्य फेरीचा पहिला सामना पाहिला होता, परळी विपक्ष नवघर, तो सामना त्या ठिकाणी जिंकला होता। मला वाटतं परळी संघाने, बीसीसी परळी ए संघाने तो सामना जिंकलाय। मेगा फायनल मध्ये तो संघ पोहोचताना पाहायला मिळाला। डावाला सुरुवात झाली, मनीष तयार पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट, ओव्हर पिच, एक्सा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे, कमालीचा फटका। एक्सा कव्हरच्या बाहेर बॉल निघाला डीप मध्ये, सीमा पार, 4 धावा चौकार। वेलकम अँगल, नॅचरल स्विंग आणि त्याच्या अगेन्स्ट थ्रू द कव्हर्स हा फटका पाहायला मिळाला। पॉवर प्ले मध्ये पहिल्याच बॉलला डीजे हॅलो संधी त्या ठिकाणी होती प्रफुल्ल पाटील यांना आणि इथे मात्र जीवनदान मिळालेलं आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान म्हणजे फलंदाजाला एक वरदान असतं आणि ते जीवनदान दिलं कोणी तर 40+ मास्टर प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या, त्याच्याकडून सहजासहजी झेल सुटत नाहीये, पण त्याने मिडॉनला हा झेल सोडलाय आणि त्याच वेळेला एक सिंगल घेण्याचा अवधी होता अक्षय आणि गौरव या दोन खेळाडूंमध्ये। 1 रन मिळाली, स्ट्राईक रोटेट, 5 धावा धाव फलकावरती आहेत। पहिल्यांदा गौरव हा खेळाडू स्टार्किंग एंडला आलाय, बॉलर तयार, मनीष ओव्हर पिच, हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळण्याचा प्रयत्न होता, बॅक टू द बॉलर, कोणत्याही प्रकारचे रन नसेल, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी मनीष मोकलचा या ठिकाणी पाहायला मिळाला। डाव्या हाताचा गोलंदाज, त्याचा बॉल जेव्हा स्विंग होतो, कट होतो, त्याला मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचणी निर्माण होतात फटका खेळण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला आता इम्प्रोव्हायझेशन या षटकामध्ये दाखवावं लागेल। आशिवरे संघाचा प्रमुख गोलंदाज आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या षटकामध्ये सिद्ध करत असताना पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिल्या 3 बॉलला 5 धावा मिळाल्या। पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला सिंगल, मागचा बॉल डॉट। गौरव ऑन स्ट्राईक, गौरवला देखील आता एअर स्ट्राईक करावी लागेल पॉवर प्ले मध्ये। पुन्हा यॉर्कर मिड ऑफला, झेल टिपलाय, अखेरकार विकेट मिळालाय। फुल लेंथ यॉर्कर वेगात आला आणि त्याच्यामध्ये ड्राईव्ह करत असताना पॅरलल स्ट्रोक मिड ऑफच्या हातामध्ये। पहिला खेळाडू बाद, झेलबाद झाले गौरव, बॅक टू द डगआउट। पाटीलने अप्रतिम झेल टिपला, वेगात बॉल त्याच्या दिशेने आला आणि काय करतं त्यांचं जजमेंट होतं। चांगल्या पद्धतीने हा झेल टिपत असताना पहिला विकेट मिळाला आशिवरे संघाला। गौरवच्या स्वरूपात नवीन बॅटर अनुराग इन ॲट नंबर 3 मैदानाकडे चाललेत। कॅप्टनची देखील योग्य भूमिका, लेफ्टी बॉलर समोर लेफ्टी बॅटर, त्याने या ठिकाणी 1 डाऊनला पाठवलं बॅटिंगसाठी। अनुराग हा खेळाडू स्टार्किंग घ्यायला आलाय। 4 षटकांचा सामना, किमान 40+ रन तरी बनवावे लागतील या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या कळवा टीमला। ठाणे कळवा आणि एका बाजूला अलिबागचा आशिवरे संघ, या 2 टीममध्ये ही लढत सध्या आपण मैदानामध्ये पाहता परळी नगरीमध्ये। बॅकफुटला गेले, दिशा दिली, टेक्निकचा वापर करत असताना लेंथ बॉल होता, अगदी लेट खेळले, शॉट थर्डमॅनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला। अनुरागने ज्या पद्धतीने हा फटका मारला, जणू काय हा लेदरचा एक चांगला खेळाडू असावा। त्याचा स्टान्स, त्याच्या खरं तर फटक्यामधला ॲडजस्टमेंट आपण जर पाहिली तर भरपूर चांगली होती। बॉलच्या मेरिटनुसार त्याने बॉलला कट करण्याचा निर्णय घेतला होता आणि ते सिंगल मिळाली, 6 धावा धाव फलकावरती। हॅलो 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 पहिलं षटक मार्गस्थ आहे। पहिल्या बॉलला चौकार आला होता, त्या ठिकाणी फलंदाज अक्षयच्या बॅटमधून तो अक्षय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय।
6 रन ऑन स्कोर कार्ड. एक खेळाडू बाद 6. मोठ्या संख्येने मान्यवर त्याचबरोबर प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चहूबाजूला तुम्ही पाहताय आज बरली नगरीमध्ये. हा धावा बघा रिव्ह्यू तुम्हाला व्हाईट बॉल आणि बीमरसाठी मिळेल. एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगला आपण देत आहोत आणि त्याचा वापर तुम्हाला व्हाईट बॉल आणि बीमरसाठी घ्यायचा आहे करायचा आहे. बघा पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघा व्हाईटसाठी नाही आहे रिव्ह्यू. येस बघा योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचा. फक्त बीमरसाठी रनआउटसाठी त्या ठिकाणी असेल. येस ओके बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. त्यामुळे जी माहिती आम्हाला मिळाली ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी आलेत संकल्प म्हात्रे. संकल्प म्हात्रे यांना आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलेले आहेत. संकल्पला मात्र नवीन संकल्प चाकावा लागेल. जणू काय याचुरे संघाचा आणखीन एक यंगस्टर या टीममध्ये खेळतोय. मोठी लोकसंख्या या गावाची मी मगाशी उल्लेख केला आणि त्या गावातील हे 11 खेळाडू आज आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी तुम्हाला मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला कळवा संघ देखील तितकाच ताकदवर आहे. अनुराग ऑन स्ट्राईक संकल्पचा पहिला बॉल राऊंड द विकेट आले. ॲक्शन चांगली आहे. रिलीज पॉईंट अतिशय अप्रतिम राहिला. हायम ॲक्शनने बॉल टाकला होता समोर खोलात. त्याला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल मिळेल. 7 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. कॉपी बुक स्टाईल फटकेबाजी होताना पाहायला मिळाली. सिंगलला महत्त्व देत असताना वारंवार त्या ठिकाणी फिल्डिंगमध्ये बदल करतो स्वतः प्रसाद पाटील जो महाराष्ट्र पोलीस आहे ज्याच्याबद्दल मी उल्लेख केला. त्यांच्याबरोबर सचिन मात्रे हे देखील एक अनुभवी खेळाडू आहेत. प्रफुल्ल पाटील पिंट्या 40+ मास्टर. आदरणीय संतोषी फाटक साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय संतोषी फाटक साहेबांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 7 धाबा स्कोर कार्डमध्ये सफल झाले. फॉलिंग शिप खेळण्याचा प्रयत्न होता. वेगात बॉल आला. फलंदाजाला फॉलो करत असताना बॉल निघाला. विकेट कीपरकडे डॉट. क्या बात आहे. पलटवार करतोय संकल्प. काय बॉल टाकला होता. ॲक्शन चांगली. राऊंड विकेट आले होते आणि त्यानंतर हा बॉल जितका फलंदाज सफल झाला तितका त्यांना फॉलो करत असताना निघाला डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर हा बॉल आला. अगदी लास्ट मोमेंटला हँड अँड आय कॉर्डिनेशन जे असायला हवं होतं फटक्यामध्ये नव्हतं. त्याच वेळेला आपण पाहिला हा बॉल डॉट. निर्धाव चेंडू. प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय धावा बनवण्यासाठी कारण त्यांनाही माहिती आहे पहिल्या सत्रामध्ये किमान 40+ रन या ठिकाणी बनवावं लागतील. समोरला डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. एक्साइटिंग द पॉवर. परफेक्ट स्लॉट मध्ये आला बॉल. लॉंग ऑनच्या बाहेर चाललाय. सीमा पार षटकार. आपल्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो असं अक्षयने सांगितलंय. हा बॉल त्याच्या अगदी रडारमध्ये आला. स्लॉटमध्ये आला. त्याच्यावरती ताकद वापरली आणि हा षटकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला कळवा टीमसाठी. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहे त्या ठिकाणी तब्बल 13. एक खेळाडूबा 13 मोमेंटम मिळाला आहे. आता कळवा संघाला या मॅचमध्ये धावा बनवत असताना संकल्प. नेक्स्ट बॉल फुल टॉस. वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. यावेळेला गॅपमध्ये आला बॉल. मिड विकेटला त्या ठिकाणी बॉल निघाला. एका टप्प्यावरती सीमा पार. 4 धावा चौकार. स्विंग या फटक्यामध्ये आपण पाहिलं मागच्या दोन्ही फटक्यामध्ये अक्षयचं हँड अँड आय कॉर्डिनेशन आणि बॅट स्विंग अप्रतिम राहिला. पहिल्यांदा त्याने बॉलिंग सुरूचा प्रयत्न केला मध्ये इथे आता व्हीसेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ही देखील महत्त्वाची भूमिका राहील. एखाद्या फास्टर पेसरच्या अगेन जर का तुम्ही व्हीसेपमध्ये चांगली बॅटिंग करत असाल तर त्याचा फायदा डेफिनेटली होईल. एज लागली आणि इथे मात्र पॉवर प्लेच्या वरून निघाला बॉल. थर्ड मॅनच्या अगदी डोक्यावरून गलीमधून बॉल ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. सीमा पार. रन्समधील 4 नशिबाची 7 चौकार.
चांगली फलंदाजी, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. प्रयत्न केले फलंदाज अक्षयने आणि त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्या. 2 लगातार चौकार, 1 षटकार. मी मगाशी म्हटलं मोमेंटम मिळालेला आहे बॅटिंग करत असताना. आता कळवा टीमला आणि काय बॅटिंग चालली आहे अक्षयच्या माध्यमातून, कौतुक करावं तितकं कमी. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 21. 21ला 1, 21 धावा धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आता धावांचा पाऊस, संधी निर्माण झाली. एच अँड टेकन. अखेरकार विकेट काढलाय संकल्पने प्रसाद पाटीलने. यष्ट्यांच्या मागे झेल टिपलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा मोठा धक्का. टीम कळवाला खेळाडू बाद झालेत. अक्षय बॅक टू द डगआउट. ब्रदर्स आर.के. स्पोर्ट्स चित्ता कॅम्प म्हणजे मुंबईचा संघ आणि त्यांच्या बरोबरने दापोली जालगाव हा संघ. दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहता रायगड, ठाणे, मुंबई विविध जिल्ह्यातील संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. यानंतरचा जो होणारा सामना आहे पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करतो. मालुसरे ब्रदर्स आर.के. स्पोर्ट्स चित्ता कॅम्प त्यांच्या अपोजिट खेळ दापोली जालगाव हा संघ. त्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकांना पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करत आहोत. पहिलं सत्र समाप्त होण्याअगोदर तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. अप्रतिम स्पर्धा, नेत्रदीपकाचं आयोजन आणि आम्ही पहिल्यांदा सुधागड नगरीमध्ये आलो त्याबद्दल नक्कीच मी आमचे मित्र रोशन आणि रोहनबाई खरंतर आमचे या स्पर्धेचे प्रणेते विलासदादा संपूर्ण तुमच्या सहकार्याचा मी मनापासून आभार व्यक्त करील. उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजन आज परळी नगरीमध्ये या ठिकाणी पाहत आहे. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलाय गोलंदाज रत्नाकर मोकल. यंगस्टर रत्नाकर बॉलिंग ट्रॅकमध्ये आला आणि समोर त्या ठिकाणी अनुराग असतील. मागच्या ओव्हरमध्ये धाबा आल्या परंतु विकेट देखील मिळाला. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल आतिश. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण जर पाहिला निर्धाव टाकलाय रत्नाकर मोकल या गोलंदाजाने. चांगला बॉल, लाईन बिलॉंग्स टू अंपायर. कधी कधी अगदी लाईनच्या आतमधून बॉल निघाला की पंच निर्णय देतील तो मात्र योग्य असतो आणि इथे आपण पाहिला हा बॉल डॉट आलाय. तिसरे पंचाची मदत घेता येणार नाही, फक्त तुम्हाला बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू वापरता येईल. हलकीशी कडा, पूलचा प्रयत्न होता. शॉट फायनलला बॅकअप. क्या बात आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आम्ही नेहमी सांगत असतो विकेट किपरच्या मागे जो शॉट थर्ड मॅन, जो शॉट फाईन लेगचा फिल्डर असतो त्याला प्रचंड अलर्ट राहावं लागतं. कारण जितका वेग गोलंदाज टाकतो वेगात तितका वेग जेव्हा बॅटला बॉल स्पर्श होतो तितका वेग वाढतो, द्विगुणित होता. आणि इथे मात्र थोडासा डायव्हर्ट झाला बॉल शॉट थर्ड मॅनला आणि बॅकअपसाठी फाईन लेगचा फिल्डर आला. बॉलला थांबवलं. किमान 3 धावा आपल्या संघासाठी त्या खेळाडूने वाचवल्या. या धावा देखील महत्त्वाच्या राहतील. मारनेवाले से बेहतर बचानेवाला होता असं म्हणतात. या धावा त्याने वाचवल्या. 1 रन इथे मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 22 222. नेल्सन फिगर 22ला 2. सध्या परिस्थिती 2.2. चेंडूचा खेळही संपलाय. 2चा आकडा सध्या चर्चेमध्ये राहील या इनिंगमध्ये. यावेळेला ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑनला पॅरलल. एलिव्हेशन नव्हतं आणि फटक्यामध्ये नव्हतं चांगलं कनेक्शन. विकेट मात्र मिळेल या ठिकाणी. हा शिवरे टीमला आणखीन एक धक्का बसतोय कळवा संघाला. आणखीन एक विकेट मिळाला. आता 22ला 3. सध्या परिस्थिती कळवा संघाची. मागच्या सामन्यामध्ये मोमेंटम मिळाला होता. खरं तर तो आपण जर पाहिला मागच्या षटकामध्ये जी बॅटिंग अक्षयने केली तशीच बॅटिंग जर का पुढे एका फलंदाजाने केली तर एक मोठी धावसंख्या या ठिकाणी कळवा संघ उभारू शकतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंही टार्गेट सेफ नसतं. किती धाव बनवा त्याचा पाठलाग केला जाऊ शकतो या मॅचमध्ये. आणि इथे देखील तुम्हाला मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. समोर तगडा संघ आहे अलिबागचा. हा शिवरे नवीन बॅटर विराज इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विराज स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेट. क्या बात आहे. अप्रतिम बॉल. कमी रन परंतु पेस जास्त होता. टप्पा चांगला होता. योग्य टप्प्यावरती बॉल टाकला. हलकासा राईज होत असताना विकेट किपर प्रसादच्या हातामध्ये जाताना आपण पाहिला. आणखीन एक डॉट बॉल एक्सप्रेस बॉल या ठिकाणी टाकतोय मैदानाच्या आतमध्ये रत्नाकर मोकल हा खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. त्या ठिकाणी रत्नाकरच्या माध्यमातून जर्सी नंबर 18 डॉमिनेट करतो फलंदाजाला विराज ऑन स्ट्राईक. यावेळेला बॉलला उडवला कवसला. वॅकेंट एरियामध्ये हा चेंडू पडेल कारण एक्सा कव्हर डीप मध्ये फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड झालाय. रन आउटची संधी.
अपघात घडला, आणखीन एक विकेट. रन आउटच्या स्वरूपात परतावा लागेल मैदानाच्या बाहेर विराज या फलंदाजाला. टॉस जिंकत असताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य की अयोग्य आता हे ठरवायचं आहे. मला वाटतं कळवा संघाला आपण घेतलेला निर्णय हा योग्यच कसा ठरेल यासाठी तुम्हाला या ठिकाणी 100% कमिटमेंट द्यावं लागेल. प्रचंड मेहनत त्या ठिकाणी करावं लागेल. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती 4था धक्का बसता कळवा टीमला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे त्या ठिकाणी 23ला 4. सध्या परिस्थिती नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 विकास. संघाचा विकास करावा लागेल या खेळाडूला. मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सध्याचं फास्ट क्रिकेट, प्रत्येक फास्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज आक्रमक खरं इंटेंटने खेळत असतो. त्यामुळे इथे देखील आता आक्रमकच त्या ठिकाणी पवित्र दाखवावं लागेल फलंदाजांना. रत्नाकरचा पुढचा बॉल. क्या बात आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. गतीचा वापर करत असताना डिरेक्ट हिटची संधी प्रसादने थ्रो केलाय. ओव्हर थ्रो आला. बॅकअपला खेळाडू आहे तद्वर. सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. इम्प्रोव्हायझेशन करत असताना त्या ठिकाणी मला पहिला 2 धावा इथे मिळाल्या. ओव्हर थ्रीची एक एक्स्ट्रा रन मिळाली आणि या षटकाचा खेळ देखील संपला. इव्हेंटफुल राहिलं षटक या ठिकाणी रत्नाकर मोकलचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या कळवा टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 25. खेळाडू बाद झाले 4. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन माळुसरे ब्रदर्स, RK स्पोर्ट्स चिता कॅम्प आणि त्यांच्या बरोबरीने दापोली जालगाव. चला दोन्ही टीमच्या संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. चिताकाम म्हटलं की एका बाजूला ट्रॉम्बे, अंबापाडा, माहुल, कोळीवाडा हा परिसर आहे. त्या परिसरातला हा ग्रामीण संघ चिता कॅम्प आणि त्यांच्या बरोबरीने दापोली जालगाव. दोन्ही टीमच्या संघाने आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. धन्यवाद. 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीने 25 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं निर्णायक षटक राहील. महत्त्वाचं षटक. याच दरम्यान आयोजकांकडून विशेष सूचना आलेल्या आहे. आज प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते, परंतु जाणकार लाडक्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या ज्या 4 व्हीलर्स किंवा बाईक्स असतील ते आपण कृपया रस्त्याच्या मधोमध पार्क करू नये, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या आमच्या अतिथीगणांना तिथे कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्या. चालक मालक संघाला विनंती आहे की आपण कृपया ज्या आपल्या गाड्या आहेत त्या व्यवस्थित पार्किंग एरियामध्ये कृपया आपण पार्क कराव्या. लास्ट ओव्हर अंतिम षटकामध्ये प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या. पहिलाच बॉल वेस्ट साईडच्या वर निघाला. बीमर कॉल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. पहिल्याच बॉलला 2 धावा मिळतील एक्स्ट्राच्या बॅटिंग करणाऱ्या कळवा टीमला. आता मोमेंटम कदाचित मिळेल. नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट आणि समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल बॅटिंग करताना विकास. नामी संधी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी या खेळाडू समोर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. फ्रीडचा बॉल 27ला 4. सध्या परिस्थिती अनुभवी गोलंदाज ठिकाणी प्रफुल्ल पाटील. त्यांचा पहिला बीमर, त्याच्यावरती एक बाईकच्या स्वरूपात सिंगल आली आणि आता फ्रीडचा बॉल फेस करेल त्या ठिकाणी फलंदाज विकास ऑन स्ट्राईक. विकास आणि त्याच्या बरोबरीने आहेत एका बाजूला अनुराग. हलक्या हाताने खेळले. सेन्सेबल फटका पाहायला मिळाला. मोठा फटका नाहीये. कव्हर्सला बॉल चालला. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आणि इथे मात्र 1 मोर विकेट. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय कळवा टीमला. अजून एक धक्का. साठी चिता कॅम्प आणि दापोली जालगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आर्यन तळेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला. आजचा दिवस देखील आर्यन तळेकर या आपण मंचावरती क्षमा असावी. नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. आपण बघतोय चिता कॅम्प विरोधात सृष्टी इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आणि विलासदादा पालवे यांचे परम मित्र सुशीलजी कौशिक यांचा संघ दापोली जळगाव या नावाने खेळतोय. सृष्टी इन्फ्रास्ट्रक्चर सुशीलदादा कौशिक यांचा संघ असेल आणि विरोधात चिता कॅम्प या दोन्ही संघांना विनंती की आपण टॉससाठी यायचं आहे. रोशन सरांचं अप्रतिम मराठी समालोचन, त्याच्या समवेत स्वप्नील सरांचं मालवणी समालोचन आणि त्यांच्या समवेत अमित म्हात्रे यांचं हिंदी समालोचन. आज
त्रिवेणी संगम आपल्याला बघायला मिळतो. याच दरम्यान आदरणीय सुधागड तालुक्यातील आमचे मान्यवर व्यक्तिमत्व, पाली नगरपंचायतीचे सन्माननीय उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते, 24 तास अवेलेबल असणारा एक नगरसेवक आदरणीय सुलतानभाई बेनसेकर साहेब यांचं सहर्ष स्वागत. समवेत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आदरणीय गणेशदादा सावंत साहेब, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीचं सरकार एकत्रित आलेलं आहे. आणि माझी विनंती आहे सुलतान दादांना आणि गणेशभाईंना की आपण अतिथी मंचकावर विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू रोशन सर. स्विच केला बॉलला रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पुन्हा एकदा सेकंडला निघाले. 2 धावा घेऊन जातील दोन्ही खेळाडू. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने 30 धावा, तिसरं दशक त्या ठिकाणी पूर्ण झालं बॅटिंग करणाऱ्या कळवा संघाचं. टॉस जिंकत असताना पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय या टीमने घेतला आणि आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती आहेत. 30 रन ऑन स्कोर कार्ड. खेळाडू बाजूले 5. अर्धा संघ गारच झाला. शेवटचं षटक बाकी आहे. प्रफुल्ल पाटीलने कमबॅक केलं. पहिला बॉल बीमर टाकला होता. नेक्स्ट बॉल ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा वेगात टाकला. सबमरीन अनइव्हन बाउन्स. वेग होता, टप्पा अतिशय चांगला होता आणि बॉल टप्पापर्यंत खाली राहिला. लेग बाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल कळवा टीमला. 31 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकातील शेवटचे काही बॉल आणि आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती आहेत. मागचे दोन्ही सामने एकतर्फे आपण पाहिले, रन चेस होताना पाहायला मिळाल्या. त्यामुळे सुरुवातीला जे म्हटलं होतं किमान 40+ रन या मॅचमध्ये यायला हव्यात पहिल्या इनिंगमध्ये आणि आतापर्यंत त्या दिशेने वाटचाल. एखादा मोठा फटका जर का आला तर नक्कीच 40च्या आसपास हा संघ पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 31 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहेत. 5 गडी बाद 31 अशी धावसंख्या. हाफ ट्रॅकर पूल केला बॉलला आणि बॉल देखील झाला मिड विकेटच्या बाहेर. गुल लास्ट ओव्हर मध्ये मच निडेड सिक्सर. 6 धावा. सिक्सर 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. आदरणीय ऋतिनजी पाटे साहेबांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय ऋतिनजी पाटे साहेबांना आपण इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण या मंचावरती आपलं स्वागत. लास्ट बॉल, पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. मी मगाशी म्हटलं एखादा मोठा फटका आला तर लगेच फटका आला. 40च्या आसपास हा संघ पोहोचल्याने आय थिंक आतापर्यंत 37 धावात. आणखीन एक मोठा फटका हवा आहे कळवा टीमला अबाव 40+च्या पुढे जाण्यासाठी. बॅकफुटला गेले होते, खोलात टाकला बॉल, टो क्रशिंग यॉर्कर आणि इथे मात्र फक्त सिंगल रन या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपात मिळेल. एक सिंगल अतिरिक्त स्वरूपात मिळाली. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर कळवा संघाने पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि धावा केल्या धावफलकावरती. 5 गडी बाद 38. 39 धावांचं आव्हान उभं केलंय हशिवरे संघासमोर. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे असतील आमचे सुप्रसिद्ध निवेदक निलेश नाईक सर. धन्यवाद. धन्यवाद रोशन सर. पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीं आपने सुल्तान भाई, अभी तो पूरा आसमान बाकी है, कभी हम भी उड़ान भर रहे हैं और आज हमारे उड़ान के साथ दिल से दिल और ताल से ताल मिलाने के लिए मराठी सिने सृष्टि के सभी हमारे दिग्गज अभिनेता यहाँ पर आ चुके हैं. मित्रांनो, सुरेशजी आंग्रे आपण कुठे जायचं नाही, आपलाही अतिथी सन्मान आपण करणार आहोत. महाराष्ट्र म्हटला की सिनेसृष्टीचे जनक आपल्याला दादासाहेब फाळके आठवतात. महाराष्ट्र म्हटला की गान कोकिळा लता दिदी आठवते. महाराष्ट्र म्हटला की आत्ताच ज्यांचं निधन झालं अशा आशाताई आपल्याला आठवतात. महाराष्ट्र म्हटला की मुंबई म्हटली आणि मुंबई म्हटली की मराठी हिंदी या सर्व सिनेसृष्टींची जनक आणि पोशिंदा असलेली नगरी. आणि या मराठी नगरीमधून संपूर्ण महाराष्ट्राला स्वप्न दाखवत दुःखातून कुठेतरी बाहेर काढण्याचं काम ज्या सगळ्या आमच्या अभिनेत्यांनी केलेलं आहे, ज्या अभिनेत्यांनी तानाजी चित्रपटामधून आपल्याला प्रेरणा दिलेली आहे, ज्या अभिनेत्यांनी आपल्या खळखळून नावणाऱ्या हास्यांच्या फवाऱ्याने तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवरा बायकोची भांडणं रविदादा विसरायला लावलेली आहेत. कुस्तीच्या मैदानावर सुभाष पाठक, संतोष पाठक यांनी खूप मैदानं मारलीत, परंतु ज्यावेळी घर येतं त्यावेळी मात्र अशा वेळी आपल्याला हास्य दत्तराची आणि सगळ्या मराठी सिनेसृष्टीच्या अभिनेत्यांची आठवण येते. आणि हे अभिनेते
खरंच आपल्या सगळ्या नेत्यांपेक्षाही कुठेतरी उत्तम पद्धतीचं कार्य या महाराष्ट्रातील लाडक्या मायबाप जनतेसाठी करत असतात. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या या सुंदर आयोजनाच्या निमित्ताने आज श्याम राजपूत सर, संदीप जुवाडकर सर, सचिन गावंड सर इथे आलेले आहेत आणि या त्रिमूर्तींचा शुभ सन्मान आपण आता करणार आहोत. मी विनंती करतो सर्वप्रथम श्याम राजपूत सरांना की आपण या विशेष अतिथी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी याचे संजय पवार आणि भास्कर दादा पार्टे यांना माझी विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते श्यामदादांचं आपण बघितलं ना टायमिंग उत्तम आहे. आणि क्रिकेट असेल किंवा अभिनय असेल, ज्यांचं टायमिंग अचूक त्यांचं सगळं काही अचूक. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय श्याम राजपूत सरांचं इथे विशेष अतिथी सन्मान आपण करतोय. राजपूत सर त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला आठवतात ते खळखळून लागणारे हास्याचे फवारे. आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये ज्यांचं पदार्पण त्याच्या अगोदर मराठी नाट्यसृष्टीला त्यांनी दिलेले अचूक योगदान आपण पाहतोय. माझी विनंती आहे श्याम राजपूत सरांना की आपण कृपया या विशेष अतिथी सन्मानाचा इथे स्वीकार करायचा आहे. मित्रांनो, आपण म्हणतो ना की संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला, संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही स्वागताला, शब्द फुले ही स्वागताला. ही शब्द फुले आणि वाक्य फुले आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवणारे श्याम राजपूत सरांना विनंती आहे की आपण बघा, म्हणजे फेसबुकवर एकालाच लाईक मिळाले पाहिजे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ही आपली संकल्पना आहे. मी कधी फोटो घ्यायला गेलो की 4-5 जणांसोबत घेऊन जातो. बघूया. आणि मी श्याम सरांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं. तदनंतर आपल्या मनोगत आपण इथे ऐकणार आहोत. तदनंतर अतिशय दमदार व्यक्तिमत्व संदीप जुवाडकर सर इथे आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे पाहिलं की एक प्रेरणा मिळते असे संदीपजी जुवाडकर सर यांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय रोशन कदम यांना की आदरणीय संदीप जुवाडकर सरांचं आपण स्वागत करायचं आहे. अरे वा वा वा, जॉन बरोबर आहे. चित्रपट येतो रोहित शेट्टी सरांच्या सोबत आणि जॉन आणि रोहित शेट्टी यांची जोडी आपल्याला बघायला मिळेलच. आणि त्याच पद्धतीने आपण संदीप जुवाडकर सरांकडे पाहिलं ना की खरंच कुठेतरी आम्हाला सुद्धा रोशन हेवा वाटतो की आता क्रिकेट समालोचन थोडंसं बाजूला ठेवावं, शरीराकडे लक्ष द्यावं. आणि त्यांचं दमदार पिळदार मिशी, पिळदार त्यांचे शरीर यष्टी पाहून आपल्याला सगळ्यांना प्रेरणा मिळते. संदीप जुवाडकर सर आपण इथे आलेले आहात. मराठी, हिंदी, नाट्यसृष्टी असेल इथे आपलं चांगल्या पद्धतीचं काम आपण पाहतोय. आणि संतोष जुवाडकर सर ज्यावेळी हिरो प्रीमियर लीग असते, सिनेसृष्टी प्रीमियर लीग असते, अशा वेळी उत्तम पद्धतीचं देखणी फटकेबाजी एक फलंदाज म्हणून संतोष जुवाडकर सर करत असतात. त्यांचंही मनपूर्वक आपण अभिनंदन करूया. आणि विनंती असेल की आपण आसनस्थ व्हा. योगेशजी मोरे आणि भरतजी मानकर यांच्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. सचिन गावंड सरांना माझी विनंती असेल की आपण या. मित्रांनो, काही माणसं अशी असतात ना की सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. ही सिनेसृष्टी अशी आहे ना, ही सगळ्यांना सोबत घेऊन चालते. सचिनजी गावडे सर इथे आलेले आहेत. त्यांचं इथे विशेष अतिथी सन्मान आपण करतोय. मित्रांनो, महाराष्ट्र म्हटले की साधू संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटले की संत परंपरेची भूमी. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा अमुचा या महाराष्ट्र देशा. आदरणीय सचिनजी गावडे सरांचं इथे सहर्ष स्वागत आपण इथे करतोय. मी तदनंतर त्या सगळ्यांचं मनोगत सुद्धा आपण इथे ऐकणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने. ज्योत म्हणून जळणाऱ्यांना पोळण्याची भीती नसते, ज्योत म्हणून जळणाऱ्यांना पोळण्याची भीती नसते आणि दुसऱ्यांना भरभरून देणाऱ्या
मान्यवरांची ओंजळ कधीच रीती नसते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय मॅच अगदी रंगतदार झालेली आहे आणि अशा वेळी मला सुद्धा श्याम सर जे ऑनलाईन मॅच बघत असतील ना ते नक्कीच 2-4 शिव्या नक्की देत असतील, कारण काय समालोचनाला वेळच तिथे दिला जात नाही. आणि सूत्रसंचालकाला माझी तर हिंदी सुलतानबाई मलाही 4 दिवस ऐकायला मिळालेले नाही. माझे हिंदी समालोचन मी बाजूला ठेवलं आहे. इथे मात्र गावडे सरांच्या सोबत इथे आपण सुंदर फोटो सेशन इथे करतोय. आदरणीय रवींद्रजी खंडागळे यांचं इथे आपण सहर्ष स्वागत इथे करणार आहोत. मित्रांनो, रवी भाऊ एक दिग्गज व्यक्तिमत्व, सीतारामजी आंग्रे आणि कोंडू शिंदे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सहर्ष शुभ सन्मान आपण करूया. तदनंतर आदरणीय सुधागड या तालुक्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेतृत्व तथा आमच्या पाली नगर पंचायतीचे सन्माननीय उपनगराध्यक्ष गटनेते आणि पाणी पुरवठा विभागाचे संदीपदादा हे ज्यावेळी सभापती होते, संदीपदादा जुवाडकर हे सभापती होते ना, त्यावेळी 24 तास अवेलेबल राहणारा नगरसेवक म्हणून सुलतानबाईंकडे पाहिले जातं. सुलतानबाई या कधी एका फोनवर काम करणारे व्यक्तिमत्व. मग हसत हसत दिघे हॉटेलमध्ये चहा पिताना कॉफी पिताना आमच्या समवेत झालेल्या गप्पा. मी विनंती करतोय योगेश अप्पा नेमाणे यांना आणि दादांना, भास्कर दादांना, विलास दादांना की आपण शुभ सन्मान इथे करायचा. एक शेवटचा सन्मान घेतो आणि लगेचच मॅचकडे वळूया. मैच काफी बेहतरीन हो रही है, पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आपने, हाँ शिवरे अभी तो पूरा आसमान बाकी है. वार पे पलटवार होगा और क्रिकेट का खेल ही ऐसा है कि क्रिकेट के खेल में जब खिलाड़ियों को खेलने का मौका मिलता है तब मजा आता है. इस बार हवा में गेंद, बॉलर बैक ड्राइव, ऊपर से गेंद, मिड ऑफ के फील्डर आते हुए बेहतरीन कैच और एक बड़ी मछली जाल में. अजय जी अधिकारी इनकी ओर से लगातार 3 सिक्सर के लिए 1000 रुपये कॅश प्राइज. त्यानंतर आदरणीय आमचे श्यामदादा, आमचे गणेशदादा सावंत इथे आलेले आहेत. भाईंना विनंती करतोय आपण की आपण शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. बाळादादा आणि योगेश अप्पांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपण करायचा आहे आणि लगेचच मॅचकडे वळूया. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 सर यांचंही शुभ सन्मान आपण इथं करणार आहोत. आणि SS लाईव्हची संपूर्ण टीम आहे आणि या लाईव्हसाठी आदरणीय आमचे छोटे चेक. रुद्रांश घारे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं खूप खूप आपण स्वागत करूया, सन्मान करूया आणि लगेचच आपण संतोषजी फाटक यांच्या स्वागतानंतर मालवणी समालोचनाकडे आपण वळणार आहोत. आणि त्यानंतर आपण मी सुद्धा 2 वर येतोय हिंदी समालोचन करण्यासाठी, कारण आमचे सिनेसृष्टीचे खेळाडू आहेत आणि इथे पेरिंग कॉमेंट्री करूया आपण नक्कीच. धन्यवाद. नमस्कार गावाल्यांनो, देव बरा करो. मालवणी केंद्रावरनं मी स्वप्नील दळवी पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा स्वागत करतोय या पाली नगरीत, या सुधागड तालुक्यात आणि किंबहुना या मोठ्या स्पर्धा लाखाची आणि माणूस देखील लाखाचो सन्माननीय विलासदादा पालवे प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरे. जाऊयात मॅचकडे. मॅच आहे ज्या मॅचची प्रतीक्षा बऱ्याच प्रेक्षकांका असता. ठाणा वर्सेस रायगड. एका बाजूला ठाणे जिल्हो, एका बाजूक रायगड जिल्हो, एका बाजूक आसिवरे, एका बाजूक कळवा. दुसऱ्या ओव्हरचो पहिलो चेंडू. यावेळी मात्र मिड ऑफ न केलेली गफलत
आणि त्या गफलतीनंतर 1 रन्स मात्र स्कोर बोर्डार. या एका रन्सांची सांघिक धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 11 रन्सांवर. 39 रन्सांचो पाठलाग करूचो असताना सांघिक धावसंख्या 11 रन्सांवर. 39 रन्सांचो पाठलाग करूचा आणि त्या इराद्यान आतापर्यंत एक चांगली बॅटिंग देखील. हो हो हो, ये गेंद उड़ी 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 और सीधे जाके प्लेयर के गोदी में जुडी असं म्हणेपर्यंत प्लेयरनं मात्र केला लाखाची खाक. क्षेत्ररक्षकाच्या वळाक पडलेला भाग कौतुक करत होतय तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकानं सांगितलं बडी बडी बाते. उल्लंघन होतंय का, ओव्हर स्ट्रेपिंग केलं जातंय का हे चेक करावं लागेल. पाहूया थर्ड अंपायर कडून काय येईल डिसिजन. आणि थर्ड अंपायरचं डिसिजन येता फेअर डिलिव्हरी. आपण SS लाईव्हच्या माध्यमातून अगदी स्लो मोशन मध्ये तो संपूर्ण चित्रीकरण आपण पाहू शकताच. एकदा SS लाईव्हचा देखील खूप खूप कौतुक, कारण का या गावामध्ये मी आल्यापासून पाहतोय की नेटवर्क थोडं अनस्टेबल आहे परंतु त्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग मात्र टोटली फुल्ली स्टेबल आहे. असा SS लाईव्ह. जाऊयात मॅचच्या दिशेने. 39 रन्सांचा पाठलाग आणि आतापर्यंत स्कोर बोर्डावर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 1 डझन हापूस आंबे 12. यावेळेक मात्र पुलचो फटको, सक्सेसफुल फटको. पुल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. हा आलाय डीजे बजाओ शट. आणि 5,000 रुपये भास्करदादा पार्टे यांच्याकडून घेऊन जा. आत्ताच शासनाने इनोवा क्रिस्टा जी डिझेलवर आहे श्यामदादा ती बंद केलेली आणि हायब्रिडवर ठेवलेली आहे. आता मला भास्करदादांना विचारायचं आहे, हायब्रिडवर घेतली इनोवा क्रिस्टा बुकिंगला आपल्याला की आपली जी डिझेल आहे. परंतु बघूया 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे ते म्हणजे या बॅनरवर मारेल त्याला आज 5,000 रुपये दिली जाणार आहे. आणि डोंगरपट्टी विभागामध्ये ज्यावेळी मोठी स्पर्धा आपली होईल ना त्यावेळी सुद्धा असेच अभिनेते आपण तिथे बोलवावे अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. ओ हो हो, यावेळेक मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू ठरतोलो अवांतर. मालवणीत सांगूचा झाला तर बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तळीक मॉल. व्हाईट बॉल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हो हो, यावेळेक देखील शॉर्ट आर्म जॅबचा फटको. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करता फेकी केली जाता तोपर्यंत 1 रन मात्र निश्चित पूर्ण केलं जातलो. या एका रनसान सांघिक धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 रन्सांवर. या 2020च्या जमान्यात धावसंख्या 20. ओहो, यावेळेस मात्र चांगलं फटको, तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण. अर्थातच 1 धाव मात्र रोखणं अशक्यप्राय. अर्थातच या एका रनसान सांघिक धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे लाडक्या गणरायाचा आकडो म्हणजेच का 21 रन्सांवर. लाडक्या गणरायाक 21 मोदकांचो नैवेद्य दाखवू लागता तोच 21 आकडो स्कोर बोर्डार. यावेळेक मात्र गुड लेंथ स्पॉटवरचो चेंडू थोडीशी अपेक्षित जास्त उसळी घेता आणि त्या उसळीनंतर डॉट बॉलचो इशारो. बघता बघता खेळ संपलो 2 ओव्हरींचो आणि 2 ओव्हरींच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 21 रन्सांचो. 39 रन्सांचो पाठलाग करूचो असताना 21 रन्सांवर. उर्वरित खेळ शिल्लक राहिलो तो म्हणजे 12 चेंडूंचो. आणि तोपर्यंत इनिंग ब्रेक मध्ये ऐकूयात सुमधुर डीजे बजाते.
आज आपल्या तुम्हा आम्हा सगळ्यांना आज सुधागड वासियांना एकत्रित आणण्यासाठी विलासदादांनी हे मंच उपलब्ध करून दिलेला आहे. क्रिकेटची फटकेबाजी राहीलच, क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय, परंतु आपल्या सुधागड तालुक्यामध्ये पहिल्यांदा हे सगळे मराठी नाट्यसृष्टी, मराठी सिनेसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आज त्रिमूर्ती इथे आलेली आहे. मी विनंती करणार आहे की प्रत्येकाने आपण या स्पर्धेला, आपल्या जीवन प्रवासाविषयीच्या अनुभवाला आणि या सगळ्यांना हँडल करताना जीवन तुम्ही कसं पाहताय याकडे आपण मनोगत आपण एक एक करून सगळ्यांनी व्यक्त करावं. मी सर्वप्रथम आपण आता चढत्या क्रमाने आमच्या गोविंद सरांकडे इथे येतोय. सचिनजी गावडे सरांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण मनोगत व्यक्त करावं. चढता क्रम उतरत्यापासून पकडला यांनी. खूप बरं वाटतंय. विलासदादा, खरं तर या साईडला कधी येणं होत नाही आणि तुम्ही असं एक रिलेशन आम्हाला आता एक दिलं आहे की आम्हाला आता तिकडे जाताना तुमच्याकडनं जाऊनच पुढे जावं लागेल. बरं वाटतं आणि मी जास्त काय बोलणार नाही आहे. चढता क्रम आहे आणि सर्व इथं आलेल्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. एखादा डायलॉग, तुमचं लग्न झालं? मी डायलॉग बोलण्यापेक्षा आपल्या मारवलीमध्ये बरं चाललं आहे ना. नाव काय तुमचं? निलेश. कारण आल्या आल्या त्यांनी माझीच विकेट टाकले. निलेश दादांची बायको उखाणा घेणार आहे. नाही, मी चेहऱ्याने दिसत जरी नसलो तरी समजून घ्या, ॲडजस्टमेंट करून घ्या. आपल्या भाषेमध्ये, कोंबडीचं मटण न तांदळाची भाकर, कोंबडीचं मटण न तांदळाची भाकर, निलेशराव दिसतात मुलीच माकर. राग मानून घेऊ नका. नाही, हेच प्रेम आहे. आता चढता क्रम आहे. नमस्कार विलासदादा. आणि विलासदादा युवा प्रतिष्ठानतर्फे ही नाईट टुर्नामेंट आयोजित केली गेलेली आहे आणि तिला एवढा भरघोस प्रतिसाद आहे. म्हणजे आता रात्रीचे 12 वाजत आले आणि तरी एवढे प्रेक्षक आहेत. यातच क्रिकेटचं खरं यश आहे. मी आत्ताच कळलं मला की हे दुसरं वर्ष आहे तुमचं. तर तुम्ही हे जे रोपटं लावलं आहे याचा वटवृक्ष झाला पाहिजे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ग्राउंडवर अजून म्हणजे ही जी परंपरा आहे या स्पर्धेची ती खूप वर्ष चालू आणि खूप चांगले चांगले खेळाडू इथून घडवत आणि त्यांचा नावलौकिक अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात पसरो. आणि जे काही प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांचंही खूप खूप कौतुक, खेळाडूंचं कौतुक आणि विशेष करून जे आपले निवेदक आहेत आणि समालोचक आहे त्यांचं कौतुक. कारण न थांबता इतकं बोलत राहणं फक्त बायकांना जमतं, बाकी कोणाला जमत नाही. आणि क्रिकेटबद्दल जर सांगायचं झालं तर मी क्रिकेटचा खूप चाहता आहे आणि खेळतोसुद्धा. आजही मी क्रिकेट खेळून आलो आहे. पण मी क्रिकेट खेळतो म्हणजे ज्या टीमकडून खेळतो मी त्या टीमचीच वाट लावतो. म्हणजे मी बॅटिंगला गेलो तर ते म्हणतात की बॉल खाने की मशीन आ गई रे, इसको आउट मत करो. आणि आज एक खानदेशचा माणूस, खानदेश म्हणजे धुळे, जळगाव, तुम्हाला माहिती असेल, नंदुरबार, ज्याला कान्हा देश म्हणतात ॲक्च्युली, कृष्णाचा देश, तिकडचा मी आहे. तर माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा. नाही तुम्हाला वाटेल बुवा हा बुवा कुठून आला बुवा हा का बरं इतका बुवा बुवा करू लागला बुवा. तर माझ्या बुवा बुवाचा बागुल बुवा करू नका बुवा, ती माझी बोलायची पद्धत आहे बुवा. बऱ्याचदा तर मी बाईला सुद्धा बुवा म्हणून टाकतो बुवा. पण इथे एक पण बाई दिसत नाही बुवा. आहे कोणी बाई? अरे आहे बाई, इकडे वाचल्यात ताई तुम्ही. तर मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा भलता डेंजर होतो. म्हणजे विद्यार्थी होतो तेव्हा. म्हणजे वर्गात टीचर आले तर सगळे म्हणायचे एक साथ नमस्ते. माझं तसं नव्हतं, माझी स्पेशल सिस्टीम होती. म्हणजे मराठीचे सर आले
मी त्यांना म्हणायचो व्याकरण सर. इतिहासाचे सर आले त्यांना म्हणायचो गड किल्ले सर. विज्ञानाचे सर आले त्यांना म्हणायचो चंचुपात्र सर. भूमितीच्या मॅडम आल्या मी त्यांना म्हणायचो प्रमेय मॅडम. आणि इंग्लिशच्या मॅडम आल्या मी त्यांना म्हणायचो आय लव्ह यू मॅडम. मॅडमने इतकं ठोकलं होतं मला, इतकं मारलं होतं, त्याच्यानंतर मी कोणालाच आय लव्ह यू म्हटलेलं नाही. माझ्या बायकोला पण मी आय लव्ह यू म्हणत नाही. खरंच खरंच. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जे अंपायर आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. खेळाडूंनाही खूप खूप शुभेच्छा. आम्हाला बोलवलं त्याबद्दल विलास दादा तुमचा मनापासून आभारी. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम तुमचे आभार विलासदादा युवा प्रतिष्ठानचे विलासदादा पालवे आणि आपले भाऊजी महेश देशमुख भाऊजी यांचे खूप खूप आभार. कारण एवढा मोठा सोहळा आम्हाला अनुभवता आला तुमच्यामुळे. खरं तर माझं पहिलं प्रेम हे क्रिकेटच आहे ॲक्टिंग नंतर. कारण मी बऱ्याचदा CCL खेळतो, सेलिब्रिटी क्रिकेट लीग. मी सोहेल खान यांच्या बॉलिवूडच्या टीममध्ये खेळतो आणि आम्ही ऑल ओव्हर इंडिया आणि दुबईला मॅचेस खेळतो. तर मी बऱ्याचदा आमच्या जेव्हा मॅचेसचं शेड्यूल लागतं तेव्हा मी शूटिंगला दांडी मारतो. मी तिथे सांगतो मी सुट्टीवर आहे, मला क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे एवढं क्रिकेट प्रेम आहे माझं. आणि आत्ता मला खरं तर ना इथे क्रिकेट खेळायला आवडेल, इथे बसून बघायला नाही आवडणार. तर पुढच्या वर्षी मी नक्की क्रिकेट खेळायला येणार आहे सर. येस. आणि खूप छान आयोजन खूप छान. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. मला एकच सांगायला आवडेल की आज या क्रिकेटच्या निमित्ताने मैदानी खेळ होत आहेत आणि लोक मोबाईलपासून तेवढा काळ का होईना दूर आहेत. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे. आजकाल मोबाईलला चिकटलेले असतात लोक आणि मैदानाला कमी असतात. पण मैदानी खेळ खेळला जातोय आणि बघितला जातोय, हे खूप मोठं यश आहे. या पोरांना पण, लहान लहान पोरांना ते बघायला मिळतं. आणि या मॅचेसला आपले जे पंच लाभलेले आहेत गोट्या यांचा आणि आमचा खूप लहानपणापासूनचा संबंध आहे. आम्ही क्रिकेट एकत्र खेळलो आहे ठाण्यामध्ये आणि आता ते खूपच नावारूपाला आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अंपायरिंग केलेली आहे, ते खूप फेमस आहेत. त्यामुळे मला सगळे आधीचे दिवस आठवले. सर मला पुढच्या वर्षी खेळायला यायचं इकडे. आणि मी माझं प्रमोशन करतोय. माझा नवीन सिनेमा येतोय मारिया IPS, डिरेक्टेड बाय रोहित शेट्टी सर. आणि मी जॉन सरांसोबत खूप मोठं कॅरेक्टर प्ले केलं आहे महत्त्वाचं. तर तुम्ही नक्की बघा, यावर्षी नक्की रिलीज होणार आहे. थँक्यू सो मच. खूप छान पद्धतीने सगळ्यांसोबत हा संवाद त्यांनी साधलेला. आणि संवादाचं साधन आपण म्हणतो ना की शब्द इथे मात्र रेफरल केले काय 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. तो काफी रोमांचक मुकाबला. 3 गेंदे 5 रनों की जरूरत है, जरूरत है, जरूरत है, जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की जो सेवा करे गोटे अंपायर, क्योंकि सेवा ही परमो धर्म है. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला जाऊयात मॅचकडे. 3 चेंडू 5 रन्सांची गरज. मोठो फटको मारायचो इरादो, परंतु चेंडू जाऊन वळात विसावता. जसो लग्नाचो आमंत्रणाचो नारळ हातात दिला जाता, त्याच प्रकारे ह्यो चेंडू येऊन बॉलरच्या वळ्यात पडलो. अर्थातच काय विकेट. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलला. चेंडू शिल्लक रवले 2, रन्सांची गरज 5. 2 चेंडू 5 रन्स. आणि दरम्यान आपण पाहिलं या सामन्या दरम्यान आपणाक पंचगिरीच्या माध्यमातनं सन्माननीय गोट्या अंपायर गावलेत आणि त्यांचं कौतुक म्हणजे काय, अचूक निर्णय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन. म्हणजेच काय डान्सिंग अंपायर म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असे गोट्या अंपायर हे देखील आपल्याला पुढच्या मॅचमध्ये पाहायला भेटतील. आणि त्यांचा डान्सिंग स्टाईल पाहण्यासाठी आपण पुढच्या मॅचपर्यंत वाट पहा. तोपर्यंत तत्पूर्वी जाऊयात चालू असलेल्या मॅचकडे. चालू असलेली मॅच 2 चेंडू 5 धावा. चेंडू शिल्लक असतले 2, रन्सांची गरज असतली 5. गोलंदाजी मार्कावर अभिषेक. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर मनीष सुपरस्टार ठरतलो काय. या मंचावर ऑलरेडी 4 स्टार बसलेले.
त्यात 5वं स्टार वरती होतं लोक आहे, परंतु रन आउटची संधी आणि संधीचा केला गेलेला सोना, अर्थातच विकेट का पतन और डीजे को मौका. आता मात्र काय करायचं बुवा, चेंडू शिल्लक रवलो नामा मात्र 1 आणि रन्सांची गरज मात्र 5. एक षटकार मॅचला विजयश्री संपादन करून देऊ शकतो. तो षटकार कोण मारतलो आणि तो षटकार जर या स्टेजच्या बॅनरवर पडलो तर तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिका, ते म्हणजे भास्कर दादा पार्टे यांच्याकडनं. मॅच जिंकूची या बॅनरवर मोठो फटको, मोठो षटकार मारूचो आणि 5,000 रुपये आपल्या खिशात टाकूचे. चेंडू शिल्लक हा 1 आणि त्या एका चेंडूवर 5 रन्सांची गरज आणि न्यू बॅटर शुभम. आणि आमचे चेंडू शिल्लक 1, रन्सांची गरज 5, स्ट्राइकिंग इंडाक शुभम. क्या शुभम कर पाएगा? यस, धमाल फटका, परंतु टायमिंग हुकलाय आणि या सामन्यामध्ये विजेता ठरतोय रायगड वर्सेस ठाण्यामध्ये. ठाणा जिल्हा पडतोय भारी. अर्थातच कलवा संघ या मॅच मध्ये होतोय विजेता, तर असिवरे संघाला मात्र पराभवाच्या छायेत लोटलं गेलंय. परंतु हरकत नाही आहे, ही मॅच, ही टुर्नामेंट आजच्या पुरती तुमच्यासाठी संपलेली असली तरी पुढच्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये आपला संघ निश्चित येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले